कुंतीपुत्र पांडव, महाभारतातील 5 दैवीपुत्रांचा जन्म. या पांडवांच्या जन्मामागे एक गुपित दडलंय. चला बघूया. पांडवांचा जन्म का, कधी आणि कोणामुळे झाला हे खूप महत्वाचे आहे. ही कथा सुरू होते हस्तिनापूर नरेश राजा पांडू पासून. राजा पांडूने राज्यकारभार सांभाळून आपले साम्राज्य वाढविले आणि तो आपल्या राण्यांसोबत राजमहाली राहत होता. कुंती, माधवी या 2 राण्याही राजासोबत राजमहाली राहत होत्या. दोन्ही राण्यांबरोबर राजाचे दिवस अगदी आरामात चालले होते. एकदा राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला. बराच वेळ फिरूनही त्याला काहीच मिळत नव्हते. फिरल्यानंतर राजाला एक हरिण दिसले, झाडामागे बसलेले. राजाने आपला निशाणा त्या हरणावर धरला आणि अचूक बाण मारला. पण इथेच राजा चुकला. त्याच्या हातून खूप मोठा गुन्हा घडला होता. ते हरिण काही साधं नव्हतं, ते किंदमारुषी होते आणि ते हरणाच्या रूपात आपल्या पत्नीसोबत सहवास करीत होते. बाण लागताच किंदमारुषी तिथे प्रगट झाले आणि त्यांनी राजा पांडूला श्राप दिला. राजा पांडू, मी तुला श्राप देतो. तू सांसारिक सुखापासून आणि संतान सुखापासून सदैव वंचित राहशील. ऋषीचे शब्द ऐकताच राजा अस्वस्थ झाला. अस्वस्थ मनाने राजाने आता अरण्यातच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो राणी कुंती आणि माधवी बरोबर अरण्यात राहू लागला. पण पांडूला सतत एक दुःख सतावत होते. मला संतान सुख कधीच मिळणार नाही आणि मी माझ्या पत्नींनाही ते सुख देऊ शकणार नाही. राजाला दुःखी पाहून कुंतीने तिचे एक गुपित राजाला सांगितले. कुंतीकडे एक दिव्य मंत्र होता. त्या मंत्राच्या प्रभावामुळे कुंतीला कोणत्याही देवापासून संतान प्राप्ती होऊ शकणार होती. हे ऐकताच राजा पांडू आनंदित झाला आणि त्याने कुंतीला विनंती केली, कुंती, तू आपल्या वंशवृद्धीसाठी एका बाळाला जन्म दे. कुंतीने धर्मराज याची उपासना करून त्यांच्यापासून एक पुत्र निर्माण केला आणि तिच्या पोटी युधिष्ठिर हा जन्माला आला. युधिष्ठिर हा धर्मराज यमाचा पुत्र, जो पुढे न्याय आणि सत्यप्रिय म्हणून ओळखला गेला. तसेच कुंतीने वायुदेवाची उपासना करून वायुपुत्र भीम जन्माला घातला, जो अतिशय बलवान आणि सामर्थ्यवान होता. भीम अपार सामर्थ्यवान आणि बलवान होता, त्यामुळे सगळेच दानव त्याला घाबरत असत. त्यानंतर कुंतीने इंद्रदेवाची उपासना केली आणि पांडवातील अर्जुन जन्माला आला. अर्जुन हा पुढे महाभारतामध्ये सर्वात श्रेष्ठ धनुर्धर म्हणून ओळखला गेला. कुंतीनंतर माधवीलाही पुत्रप्राप्तीची इच्छा निर्माण झाली. तिने कुंतीला त्या दिव्य मंत्राची मागणी केली आणि कुंतीनेही तिला तो दिव्य मंत्र दिला, पण एका अटीवर. माधवीने त्या दिव्य मंत्राचा प्रयोग फक्त एकदाच करायचा. माधवीनेही हो म्हटले आणि माधवीने अश्विनी कुमारांचे आवाहन करून एकाच वेळेला 2 पुत्रांना जन्म दिला, नकुल आणि सहदेव. नकुल आणि सहदेव हेही कर्तृत्ववान आणि सामर्थ्यवान होते. अशा प्रकारे दैवी कृपेने महाभारतातील 5 योद्ध्यांचा जन्म झाला. पांडवांच्या जन्मानंतर राजा पांडू, दोन्ही राणी आनंदात अरण्यात राहू लागले. एकदा संध्याकाळच्या वेळी सुंदर सोनेरी प्रकाश पसरला होता. राजा राणी संध्याकाळचा आनंद घेत होते आणि अशा रम्य वातावरणात नकळत पांडूला त्याच्या श्रापाचा विसर पडला आणि तो माधवी सोबत बोलू लागला. पण नियती मात्र बदलू शकत नाही. क्षणात पांडू मरण पावला. माधवी अत्यंत व्याकुळ झाली. तिला कळेना आता काय करावं, पण ती मात्र काहीच करू शकली नाही. पांडूच्या मृत्यूसाठी माधवी स्वतःला जबाबदार समजू लागली. तिला वाटले की तिच्याचमुळे राजा पांडू याची ही अवस्था झाली. पतिव्रत धर्म म्हणून तिने पांडू बरोबर सती जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या दोन्ही मुलांना म्हणजेच नकुल आणि सहदेव यांना कुंतीकडे सोपवून ती पांडू बरोबर सती गेली. महाभारतामध्ये हा प्रसंग
अत्यंत वेदनादायी आणि संवेदनशील प्रसंग म्हणून ओळखला जातो. कुंती मात्र या प्रसंगाला धैर्याने सामोरे गेली. कुंतीने आपल्या 5ही मुलांना बरोबर घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. नंतर कुंतीला हस्तिनापूरमधून निमंत्रण आले की तिने परत आपल्या मुलांसोबत हस्तिनापूर येथे राहायला यावे आणि पुढे कुंती सोबतच पांडव हे हस्तिनापूरला राहायला गेले. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.